2025 विचारात घेण्यात यावे. परब साहेब. सभापती महोदय, आता नेहमीच येतो पावसाळा, तसं हे बिल आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला हे बिल गेले कित्येक वेळेला, आता त्यांनी सांगितलं 6 वेळा आलं. हे बिल वारंवार आणावं लागतंय आणि यावरती वारंवार आम्ही सूचना करतोय, वारंवार याच्यावरती चर्चा होते, वारंवार आमच्या सूचना आम्ही मान्य करू असं सांगितलं जाते. परंतु आत्तापर्यंत एकही सूचना मान्य झालेली नाही आहे. आत्तापर्यंत याच्यावरती कुठल्याही आमच्या सूचनेचं पालन झालेलं नाही आहे. या सभागृहामध्ये जाच पडताळणी समिती हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. ही जाच पडताळणी समितीवरती कित्येक वेळा याच्यावरती चर्चा झाली, याच्यावरती लक्षवेधी आल्या, याच्यावरती आरोप झाले. या सभागृहाने कित्येक जाच पडताळणी समितीच्या सक्षम अधिकाऱ्यांना निलंबित केलेत. मंत्र्यांवरती देखील आरोप, त्याचे पुरावे आम्ही या सभागृहात दिलेले आहेत. जाच पडताळणी समिती कशा पद्धतीने काम करतं हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे. आज तुम्ही व्हॅलिडिटी 6 महिन्यात निवडणुकीचा अर्ज भरल्याच्या नंतर तिथून 6 महिन्यामध्ये व्हॅलिडिटी द्यावी. सुरुवातीला 3 महिने होती, नंतर 6 महिने झाली, नंतर मधल्या काही काळामध्ये ती वर्षभरासाठी झाली, आता पुन्हा 6 महिन्याचं बिल आणलं आहे. परंतु 6 महिन्यात खरोखर देणार आहात का? शैक्षणिक, नोकरीसाठी आणि निवडणुकांसाठी 3 गोष्टींसाठी फक्त व्हॅलिडिटी देतात. ह्याच्यामध्ये नोकरीसाठी आणखीन शैक्षणिक हे सततचा प्रोसेस चालू असतो. परंतु निवडणुका आल्या, या निवडणुकांचे निकाल लागले की या व्हॅलिडिटी देणाऱ्यांचं काम चालू होतं. अपेक्षित असतं की व्हॅलिडिटी देणारे सक्षम अधिकारी जे आहे, मग त्याच्यात एक महसूलचा असतो, त्याच्यात एक समाज कल्याणचा असतो, एक पोलिसांचा असतो, आणि साधारण त्यांची प्रक्रिया जी आहे ही महिन्याभरात खरं म्हणजे तशी पूर्ण व्हायला पाहिजे. परंतु आमचा अनुभव असा आहे की ज्या दिवशी व्हॅलिडिटी संपायची असते, ज्या दिवशी 6 महिने पूर्ण व्हायचे असतात, त्याच्या अगोदरपासून यांचं रेट कार्ड चालू होतं आणि त्यावेळेला मग व्हॅलिडिटी देण्यासाठीचा एक रिपोर्ट तयार होतो, व्हॅलिडिटी न देण्यासाठीचा एक रिपोर्ट तयार होतो, आणि मग तिकडे त्याला उभं केलं जातं. कारण जो निवडून आलेला असतो त्याला असं वाटतं की आता मी एवढा मेहनतीने निवडून आलेलो आहे आणि आता मी जर डिस्क्वालिफाय झालो, अशा कैचित असलेल्या माणसाला ते लोक बरोबर पकडतात. आणि मग दुसऱ्या बाजूने मुंबई महानगरपालिकेचा जो कायदा आहे हा फक्त मुंबई महानगरपालिकेचाच कायदा आहे की जिकडे 2 नंबरचा जो आहे, जो पराभूत आहे, परंतु सगळ्यात जास्त मतं 1 नंबरच्या नंतर 2 नंबरला मिळाली आहे, त्याने जर स्मॉल कॉज कोर्टामध्ये अर्ज केलेला असेल तर त्याला सरळ ग्राह्य धरून 2 नंबरला 1 नंबर बनवण्याची, म्हणजे त्याला नगरसेवक बनवण्याची तरतूद मुंबई महानगरपालिका कायद्यामध्ये आहे. आणि ही कायद्यामध्ये तरतूद असल्यामुळे मुंबईत आत्ता ही जी 17ची निवडणूक झाली, 7 नगरसेवक हे हरून देखील, म्हणजे 5-5 हजारच्या मताधिक्याने हरलेत, तरी देखील जाच पडताळणी समितीमध्ये अगोदरच्या उमेदवाराला डिस्क्वालिफाय करून नगरसेवक झालेत. या संदर्भात मी जाच पडताळणी समितीच्या अध्यक्षांना भेटलो. माझ्याकडे तर असंख्य किस्से आहेत. मी एक किस्सा जर सांगतो तुम्हाला की मुलाला व्हॅलिडिटी मिळालेली आहे आणि वडिलांना व्हॅलिडिटी मिळाली नाही, त्याचे वडील नगरसेवक झाले, त्याला डिस्क्वालिफाय करून टाकला. आता हे गिरीश महाजनांच्या राज्यातच शक्य आहे. मुलाला व्हॅलिडिटी मिळते, वडिलांना व्हॅलिडिटी मिळत नाही. मी राज्य मागास वर्ग आयोगाचा सगळा अहवाल तपासला. जाती जातींमध्ये थोड्याशा आपल्याला माहिती आहे, वाणी, वैश्यवाणी अशा कित्येक जातींचा विषय आहे की आपल्याकडे परंपरा आहे की एखाद्या जातीला वाणी म्हणतात, एखाद्या जातीला वैश्यवाणी म्हणतात. राज्य मागासवर्ग आयोगाने त्याला दिलेला आहे रिपोर्ट की या दोन्ही जाती एकत्र आहेत, तरी देखील गॅझेटमध्ये नाही. गॅझेटमध्ये नाही म्हणून तुला द्यायचं असेल तर 50 लाख रुपये घेऊन ये, मी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणतो आणि तुला व्हॅलिड करून घेतो, नाहीतर तुला इनव्हॅलिड करतो.
50 लाख रुपये मागच्या वेळेचा रेट होता. मुंबई महानगरपालिकेचा रेट 50 लाख रुपये. त्याच्यावरती नावानिशी आम्ही त्याच्यावरती सगळे आक्षेप घेतले. मंत्र्यांच्या नावाने पैसे मागितले गेले. सुदैवाने मी हे ताबडतोब पैसे मागितल्यानंतर मंत्र्यांना जाऊन सांगितलं. त्यावेळेला 2 विटनेस उभे केले आणि दुसऱ्या दिवशी जाऊन सांगितलं होतं. त्याच्यामुळे मंत्र्यांनी देखील साक्ष दिली की होय माझ्या नावाने घेतले पैसे. म्हणजे इतके अधिकारी निर्डावलेले आहेत ना हे जाच पडताळणी समितीचे, हे कोणाला जुमानत नाही. आणि यांचे निकाल किती वाजता येतात माहिती आहे? रात्री 3 वाजता 4 वाजता. म्हणजे तुम्हाला सकाळी जर सबमिट करायचं उद्या शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसापर्यंत निकाल अडवून ठेवतात आणि शेवटच्या दिवशी निकाल रात्री 4 वाजता दिला जातो, 5 वाजता दिला जातो, सकाळी 6 वाजता निकाल देतो. जोपर्यंत तुम्ही त्यांचे पैसे देत नाही तोपर्यंत निकाल देत नाही. आणि जो गरीब एखादा कार्यकर्ता जर निवडून गेलेला असेल तर तो कार्यकर्ता केवळ त्याच्याकडे पैसे नाहीत, म्हणजे तो 5,000 मताने जरी निवडून आलेला असेल तरी देखील डिस्क्वालिफाय झालेले नगरसेवक मी मुंबई महानगरपालिकेमध्ये बघितलेले आहेत. म्हणजे कार्यकर्त्याने केवळ पैसे नाहीत यांना द्यायचं म्हणून डिस्क्वालिफाय व्हायचं. म्हणून त्याच्यावरती आम्ही सूचना केल्या होत्या की ही जी जाच पडताळणी समिती आहे यांना फक्त निवडणुकीच्या वेळेलाच का हे काम करतात? हा प्रोसेस 365 दिवस चालू पाहिजे. आम्ही मागे सूचना केली होती. ह्या सभागृहात वारंवार या सूचना झालेल्या आहेत की निवडणुकांच्याच वेळेला फक्त हे काम का? आता हा जो काही विषय आपण म्हटलाय की 70,000 या सगळ्या ज्या काय आहेत या निवडणुकांच्याच वेळेला हे फक्त अडवलं जातं. निवडणुका नसतील बाकीच्या नॉर्मल प्रोसेसमध्ये पण आता 7 वर्ष तर निवडणुका नव्हत्या, 5 वर्ष. या 5 वर्षात किती व्हॅलिडिटी आपण क्लिअर करू शकलो असतो? हे सगळं थांबवायची काही गरजच नव्हती. आपण निवडणुकीच्या वेळेलाच त्याचा व्हॅलिडिटीचा अर्ज घेतो. त्याच्यामुळेच असं सत्यजित तांबे साहेबांनी सांगितलं की कंटिन्युअस प्रोसेसमध्ये हे घ्या. हे सतत हा प्रोसेस चालू राहायला पाहिजे. याच्यासाठी जे सक्षम अधिकारी आहेत यांची या सक्षम अधिकाऱ्यांना हे जर काम नसेल त्यावेळेला दुसऱ्या कामाला लावलं जातं. त्याच्यामुळे ह्या लोकांना हेच काम द्या. त्याचा विजिलन्स गृह चौकशी नावाचा ह्याच्यामध्ये एक प्रकार आहे. गृह चौकशी करायला कधी गृह चौकशी होऊ शकते? हा गृह चौकशीचा अधिकारी हा फक्त तेवढ्या कामासाठी नेमला जातो. माझं मत असं आहे तो इथून मुंबईहून जाणार त्या गावामध्ये, जो माझा कर्नाटक मधला असेल, युपी मधला असेल, तो तिकडे जाणार. तो 8-8 दिवस तिकडे राहून त्याची गृह चौकशी करणार. अरे कन्सर्न इकडनं त्याचा रिपोर्ट तिकडच्या गावच्या SP कडनं मागवला तरी पण ताबडतोब तो रिपोर्ट येऊ शकतो. गृह चौकशी म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी विचारून ती जात कुठली आहे हे करणं फार सोपं आहे. परंतु हे अधिकाऱ्यांना जाणून बुजून करायचं नाही आहे. याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. आणि म्हणून आम्ही ज्या सूचना केलेल्या आहेत की वारंवार हे बिल परत या सभागृह देते, त्याच्यापेक्षा 365 दिवस हा प्रोसेस चालू राहू देत. लोकांनी कधीही अर्ज केला तर त्याचा व्हॅलिडिटीचा अर्ज गेला पाहिजे. 3 महिने ते होऊ शकतं. गेल्या 5 वर्षात निवडणुका झालेल्या नाही आहेत. गेल्या 5 वर्षात हे किती सगळे अर्ज मोकळे होऊ शकले असते, परंतु त्यांनी हातच लावलेला नाही आहे. आणि फक्त इथे सभागृहात आम्ही आकडे ऐकायचे की 80,000 पेंडिंग आहेत, त्याच्यातले 37,000 क्लिअर केलेत, बाकीच्या त्यांच्यावरती प्रचंड लोड आहे. हा लोड जाणून बुजून वाढवलेला लोड आहे. हा लोड काय कामाचा लोड नाही, हा वाढवलेला लोड आहे. आणि तो जर क्लिअर करायचा असेल तर यांच्यावरती जसा प्रश्न विचारला गेला, या समितीवरती बंधन काय, या समितीची लायबिलिटी काय, त्यांची अकाउंटेबिलिटी काय, त्यांची अकाउंटेबिलिटी त्यांची कायम करा. जर त्यांची अकाउंटेबिलिटी कायम झाली, एवढ्या दिवसात तुमचा निकाल आलाच पाहिजे, तर मला असं वाटतं हे बिल वारंवार परत आणलं जावं लागणार नाही. आणि म्हणून आमच्या या सूचना आहेत की ही जी काय आहे सूचना, त्याचे जे सक्षम अधिकारी आहेत, सक्षम अधिकारी बऱ्याच वेळेला, आज एखादा सक्षम अधिकारी रिटायर झाला तर 6-6 महिने सक्षम अधिकारी त्या पोस्टला येतच नाही. विजिलन्सचा माणूस 6-6 महिने त्या पोस्टवरच असतो. आता तुमच्या समित्या किती आहेत? प्रत्येक जिल्ह्याला मला वाटतं 3 नाही तर 4 समित्या आहेत. 3 ते 4 समित्यांमध्ये काय होणार, ज्यावेळेला आता तुमचे 80,000 पेंडिंग आहेत केसेस, आता उद्याच्या निवडणुकांमध्ये देखील हेच होणार आहे. निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी याचा रेट इतका मोठा वाढणार आहे. आणखीन बिचारा गरीब कार्यकर्ता जो जनतेतनं निवडून जातोय, मेहनत करून निवडून जातोय, केवळ जातीचं सर्टिफिकेट मिळालं आणि छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्हाला एक सांगितले किस्से तर तुम्ही हैराण व्हाल की ज्याच्यावरती केवळ एक पुरावा नाही, त्याने 5 पुरावे दिले पण एक पुरावा त्याने दिला नाही. आता माझ्या आई वडिलांना काय माहीत होतं की पुढे जाऊन आपले गाठं नगरसेवक होईल, आमदार होईल, खासदार होईल, अजून कुठल्या निवडणुकीला उभं राहील. त्याच्यामुळे जात लिहिताना
त्यांनी पूर्ण पोटजात लिहिलेली नाही आहे, त्याच्यामधल्या अजून कुठली उपजात जी असते ती लिहिलेली नाही आहे, आणि ती न लिहिल्यामुळे बाकीचे जरी पुरावे सादर केले तरी तुमचा हा पुरावा नाही आहे अशा कारणास्तव असे लोक नाकारले गेलेत. माझं मतच आहे, मी त्या जातीचा असेल तर मला तो न्याय मिळाला पाहिजे, मी त्या जातीचा नसेल तर मला ते नाकारलं पाहिजे. परंतु खोटे लोक खोटी सर्टिफिकेट काढून नगरसेवक होतात, लोकप्रतिनिधी होतात, आणि बिचारे खरे लोक पैसे नाहीत म्हणून ह्याला वंचित राहतात. असं होऊ दे म्हणून सभागृहाने केलेल्या सूचना त्या व्यवस्थित इथे पुन्हा अंमलात आणल्या पाहिजेत, आणि हे बिल पुन्हा येणार नाही याच्यासाठी मंत्र्यांनी आम्हाला शाश्वती दिली पाहिजे. सूचना मागे और सूचना, एक मिनिट परब साहेब, सूचना मागे. तुम्ही बोलला असं बोला. मी जी सूचना दिली आहे ती मी मागे घेतो. हा, एक मिनिट. प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 14 मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2025